गुरुला इथे रंगमंचावर येण्याची विनंती करतो आणि एक वेगळा खरंच वेगळा प्रयोग इथे होणार म्हणजे आम्हाला खरंच मनापासून असं वाटतं की गुरु ठाकूरची दृष्ट काढली जावी आणि त्यासाठी हर्षदा खानविलकर यांना मी इथे आमंत्रित करतो. गुरु आल्या गेल्याची हौशा नवशाची संगीतकारांची प्रोड्युसर्सची देखण्या पोरींची लग्न झालेल्या बायकांची फेसबुकवरच्या नवी कवीची दिवाळी अंकात लिहिणाऱ्या सीजनल कवींची जिंगलवाल्यांची कोणाकोणाचीही तुला दृष्ट लागू नये असं वाटतं. क्या बात आहे. काय हाडं मोडली आहेत. क्या बात आहे. गुरु या चारी गाण्यांबद्दल तू काही सांगशील का? नाही, वेगळा प्रयोग म्हणण्यापेक्षा एक प्रयोग खरंच वेगळा होता की पहिल्यांदा आम्ही चालीवर शब्द लिहितो पण या सिनेमाकरता शूट झालेलं गाणं मला देण्यात आलं होतं. चाल आणि अख्खं व्हिज्युअल याच्यावर गाणं लिहिलं. हा एक वेगळा प्रयोग खरंच. क्या बात. तर आणि त्याचं श्रेय मी संजयला देतो कारण ब्रीफ नंतर मी काही लिहिलं होतं पण तो म्हणाला हे बघून तू लिही आणि नंतर जे आता तुम्ही सगळं बघताय तर अर्थात त्या व्हिज्युअलला त्याचे मार्क जातात. म्हणजे माझ्याकडनं जे शब्द आले असतील छान तर आणि अर्थात अमित राज. क्या बात आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या गुरु ठाकूरसाठी. थँक्यू. थँक्यू. आणि आता आजच्या सोहळ्याचे प्रमुख मानकरी अमित राज आणि पंकज पडगन यांना पण रंगमंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. सर या सिनेमाचं टायटल ऐकल्यानंतर तू ही रे तू ही रे तू ही रे ही ट्यून वळवून आपल्याकडे करावी असं तुम्हाला नाही वाटलं कधी? मी काय वेगळा विचार तुम्ही केलात या म्युझिकमध्ये पंकज? मला असं वाटलं की सगळे गाणे मलाच मिळावे म्हणजे तू ही रे. हा एवढाच विचार केला सुरुवातीला. एवढाच विचार केला. पण ते बरोबर होतं तुम्ही हे बोलताय बरोबर आहे. तू ही रे खूप अजरामर गाणं आहे रहमान सरांनी कंपोज केलेलं आणि आम्हाला सुरुवातीला वाटलं की ही फिल्मचं टायटल असेल तर हे असं गाणं मे बी फिल्ममध्ये असावं पण तसं गाणं नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्या धोक्यापासून सुटलो. त्या गाण्याला आम्हाला चॅलेंज करावं लागलं नाही. करेक्ट. बाकीचे सॅड सॉंगच्या गोष्टी आल्या त्या अमित राजकडे आल्या. अमित थॉट प्रोसेस काय प्रत्येक गाण्यामागचा? थॉट प्रोसेस म्हणजे आम्ही दादा सिच्युएशन आम्हाला जेव्हा सांगतात आणि त्यानंतर आम्ही जेव्हा दादांना ऐकायला जातो ती माझी एक टिपिकल त्या दिवशी पण त्यांनी सगळ्यांनी माझी घेतलेली की एक माझा गिटारिस्ट असतो आणि मी दादांसमोर गाऊन दाखवतो जोरजोरात. तर तेव्हा दादांचं रिॲक्शनवर सगळं अवलंबून असतं. म्हणजे दादा का रिॲक्शन ऐसा नीचे देखते रहते उसके बाद ऊपर आने के बाद देव पावेल की नाही हे आम्हाला माहीत नसतं. पण दादा एकदम ऐसे बोले अरे समजने का अरे वा क्या बात आहे. आणि मग असं केलं की हां ठीक आहे दादा मैं एक मिनट वापस आता हूँ थोडी देर के बाद. मग असं करत आम्ही परत ऐकवत राहतो. पण ओव्हरऑल प्रोसेस म्हणजे आम्हाला एवढं नक्की माहिती असतं की गाणं ग्रेंजरमध्ये शूट होणार आहे. ज्याप्रमाणे मी मागे पण बोललेलो की हिंदीमध्ये संजय लीला बन्साली त्याप्रमाणे इकडे संजय जाधव आहे. तर त्यामुळे मजा असते दादांबरोबर काम करायची. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही पुन्हा आसनस्थ होऊ शकता. जोरदार टाळ्या. या सिनेमामध्ये आणखीन एक गाणं आहे. एक स्पेशल गाणं आहे ज्या गाण्याचे संगीतकार आहेत शशांक पोवार आणि गीतकार आहेत प्रोफेसर कुंतीनाथ करके. या दोघांना मी रंगमंचावर तिथे आमंत्रित करतो. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर गर्ल जशी सुंदर दिसते तशी सई या गाण्यात सुंदर दिसली आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन करणारं हे गाणं आहे. शशांक काय अनुभव होता? सर्वप्रथम आज करके सर आलेले नाहीत ज्यांनी गाणं लिहिलं आहे. एक वन फाईन डे मला दादांचा फोन आला संजय दादांचा फोक म्युझिक करता का म्हणून आणि ऑफकोर्स दादांचा फोन आहे म्हटल्यावर सो एक्सायटेड होतं. तर गाण्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की एक खूप वेगळं गाणं पाहिजे. म्हणजे आता किती वेगळं झालं हे तुम्ही कदाचित ऐकून सांगा. फोक पाहिजे पण रेग्युलर फोक असं नको. तू ट्रॅडिशनल काही काढ. एक काव्य ट्रॅडिशनल घे. पण विषय असा आहे की हिरोईनचं इंट्रोडक्शन आहे तिचं सौंदर्य ती खेळकर आहे ती असं आउटडोअर शूट होणार आहे असे थोडं ब्रीफ दिलं त्यांनी. पण त्याचं ट्रॅडिशनल काही मिळत नव्हतं. सो एक खूप सिनियर कवी आहेत
सांगलीजवळचे, त्यांच्याकडून हे गाणं वेगळं लिहून घेतलं, थोडं पठ्ठे बापूरावांच्या मीटरमध्ये. अच्छा. हां, थोडा वेगळा म्हणजे तो ट्रॅडिशनल बाज आणायचा प्रयत्न केला या गाण्यात. वा वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे शशांक पवार यांच्यासाठी. थँक्यू सो मच. हे वेगळं गाणं तुम्हाला लवकरच पडद्यावर बघायला मिळणार आहे. आता मी त्या माणसाला इथे रंगमंचावरती आमंत्रित करतोय ज्याने या सिनेमाचं स्वप्न पाहिलं, नाविन्याचा ध्यास घेतला, दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, नंतर रने शेवट होणारं टायटल तू ही रे ज्याने निवडलं, अशा या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव. आता खरं बोलवते सर. जोरदार टाळ्या संजय जाधव यांच्यासाठी. तुमचं थॉट या सिनेमा मागचा. नमस्कार. हा सिनेमा ॲक्च्युली माझ्यासाठी मिराकल आहे आणि मग खऱ्या अर्थाने मिराकल आहे की अशा स्पीडमध्ये कधी मी सिनेमा शूट केला नव्हता आणि मी कधी ऐकलं नव्हतं. आणि जशा गोष्टी घडत जातात मिराकलमध्ये, जसे जसे चमत्कार होत जातात तसे जे खरंच चमत्कार होत गेले, खूप पॉझिटिव्ह चमत्कार होत गेले आणि तू ही रे मी बनवू शकलो. त्याचं सगळं क्रेडिट ॲक्च्युली माझ्या सगळ्या युनिटला आहे, कारण खूप खंबीरपणे स्ट्रॉंगली सगळे माझ्या मागे उभे राहतात. सो मी नेहमी हे म्हणतो की यार अगर ये नहीं होते तो मैं कैसे फिल्म बनाऊंगा. पण स्पेशली मला 2 माणसांचे खरंच आभार मानायचे आहेत, कारण एक मिराकल म्हटल्यावर जसे देवासारखे लोक धावून येतात ना, तशी 2 माणसं आहेत. एक म्हणजे आमचे रायटर अरविंद जगताप, ते मतलब सब कुछ छोड़ के मेरे लिए भाग के आए अँड ही डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. आणि सेकंड इज गुरु ठाकूर, अगेन टॉयफॉइडने आजारी होता तो आणि तरी पण ही रोट सच अ ब्युटिफुल सॉंग्स फॉर मी. सो आय एम रिली थँक यू, थँक्स अ लॉट फॉर दिस. नाव कमिंग बॅक टू अवर म्युझिक, म्हणजे अमित राज, पंकज यांच्याबरोबर मी तसं खूप मैं बाहर नहीं जाता हूँ, मैं कहीं भी घूमता नहीं हूँ. कितना भी गलती हो गया अपने से, मेरे से गलती हो गया, उनसे गलती हो गया, फिर भी आई वर्क विथ देम, दे वर्क विथ मी. सो इट इज मॅन्डेटरी ती की मी फिल्म केली की फोन अमित राज आणि पंकजलाच जाणार. पण ह्यावेळी एक ॲडिशन अशी होती, शशांक पवार युनिटमध्ये आले अँड आय एम रिली ग्रेटफुल टू हिम बिकॉज खूप वेगळ्या प्रकारचं गाणं मला अपेक्षित होतं आणि मला त्याच्यासाठी तसा बाज अपेक्षित होता. सई तामणकरची एंट्री आहे फिल्ममध्ये आणि एक गाव की छोरी, और जसं नेहमी आपल्याला एक गाव की छोरी दिसते तशी एंट्री आणि तसं गाणं नको होतं मला. तर मी शशांकला एवढं सांगितलं की मला ब्रीफ माझं एवढंच होतं की एक पॉप्युलर फोक बघा जो खूप पूर्वीपासून चालत आला आहे किंवा खूप लोकांनी खेडेगावात कंपोज केला आहे आणि खेडेगावात परफॉर्म केला आहे, आणि असा फोक जर तुम्ही घेऊन आलात आणि त्याला कंटेम्पररी जर तुम्ही फील देऊ शकलात तर खूप मजा येईल. आणि शशांक पवार ऑन इज ओन त्यांनी लिरिसिस्ट शोधले, त्यांनी लाईन्स पुढच्या मागे मागच्या पुढे केल्या अँड ही कंपोज अ सॉन्ग. आणि फर्स्ट म्हणजे माझ्या करिअरमध्ये असं पहिल्यांदा झालं की म्युझिक डिरेक्टरने पहिल्यांदा गाणं ऐकवलं आणि मी म्हटलं आईला मस्त गाणं आहे. तर अगेन मिराकल जसं म्हणतो की जब चमत्कार होते हैं तो अच्छे अच्छे लोग जुड़ते जाते हैं, तर तसंच माझ्या या फिल्मच्या बाबतीत झालं. समाव म्हणजे म्हणतात ना, गोष्टी जर चांगल्या होणार असतील तर सगळीच चांगली माणसं एकत्र यायला लागतात. आमचे नानूभाई नेहमीच माझ्या मागे उभे असतात. यावेळी पॉन्ड्स ड्रीम फ्लावर्स टाक माझ्या मागे उभे राहिले आणि हे गाणं ज्या पद्धतीने शूट होणार होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त चांगलं मी शूट करू शकलो. आय कुड टेक दॅट लिबर्टी टू गो आउट ऑफ महाराष्ट्र अँड शूट, यू नो, इट इज ऑल बिकॉज ऑफ पॉन्ड्स ड्रीम फ्लावर टाक अँड आय एम रिली थँकफुल टू यू. सो मी जास्त वेळ घेत नाही ॲक्च्युली बिकॉज बार काउंटर इज ओपन देअर, सो आय वॉन्ट टू गो देअर. नाही, अजून नाही. सर तुमची लाईनसुद्धा खूप फेमस झाली. काहीतरी नवीन असलं पाहिजे, जुनं तर सोनं पण असतं. ही तुमची लाईनसुद्धा फेमस झाली. आणि आता यानंतर मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय व्हाईस प्रेसिडेंट स्किन केअर ॲट हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मिस्टर श्रीनंदन सुंदरम यांना. सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की पॉन्ड्स ड्रीम फ्लावर टाल्क आणि या गाण्याचं काय नेमकं कनेक्शन आहे?
So my Marathi is really bad, although I was born and brought up in Pune, so I'll speak in English. I think there are 2-3 things that worked for us. One, when we try and associate, what is most important is who is the man behind the scene. And I'm not joking when I say when my team interacted with Sanjay, they felt that his previous work is outstanding and he's somebody who gets the brand. And from my perspective, when Sanjay says this whole film is a miracle, it's equally a miracle at the speed at which we got the Ponds brand integrated with the movie. So I think the character that Sai plays and what Ponds is for all our consumers, there is a lot of similarity. And we were roughly clear about it, but I think Sanjay was amazingly clear about the fact that this personality can be brought alive through this movie. And one, move forward the character in the movie, at the same time do justice to what Ponds Dream Flower Talc is all about. And it's an iconic brand in Maharashtra. And only a person of Sanjay's stature could have done so much justice to it, as you will see shortly. Thank you, sir. Thank you so much, sir. Thank you so much. I just had one request while Sanjay is here. I think for the entire audience, we have somebody who's an icon in the Marathi film industry, and I thought it's just appropriate that all of us give a big round of applause to welcome Sir Sachin. Thank you. थँक यू सर. हॅव अ सीट सर. थँक्यू. तू दुनियादारीमध्ये सुद्धा संजय जाधव बरोबर काम केलंयस. या सिनेमातला तुझा अनुभव शेअर करशील का? खूप चांगला अनुभव होता. आणि जसा दुनियादारी चित्रपटामध्ये संजय दादांनी सांगितलं की सुशांत तुला करायचं, तसंच या सिनेमासाठी सांगितलं. पण या सिनेमामध्ये त्यांनी मला प्रकर्षाने सांगितलं की तुला काही करायचं नाही आहे, तू जसा आहेस तसाच ये, तसेच डायलॉग बोल जे नेहमी म्हणतोस, आणि एवढंच तुला करायचं. बाकी काही फार अभिनय वगैरे करायच्या भानगडीत पडू नको, कारण तू प्रत्येक वेळी तुला जमतोच असं नाही. क्या विजन आहे सर. पण मग एकंदरीत सिनेमा तू आता बघितला असेल तर तुला काय वाटतं? तू ही रे मध्ये तू कोण आहेस? तू ही रे. नाही, ॲक्च्युली मी त्याला सांगितलं होतं की आपण काय करूया, एक तर तू तरी दोनदा घेऊया किंवा रे तरी दोनदा घेऊया, म्हणजे कसं होईल की सांगता येईल की ह्यातला जो दुसरा रे आहे तो मी आहे. पण ते तसं झालं नाही. पण मी आता येताना तयारी करून आलो. म्हटलं तू ही रे आता 3च आहे, आता काही चेंज होणार नाही, 4 सप्टेंबरला रिलीज आहे. सो मी म्हटलं तू म्हणजे स्वप्नील, ही म्हणजे या दोघी, आणि रे म्हणजे मी. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या सुशांत शेलारसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. तुझ्या ड्रायव्हरला ती गाडी काढायला सांगशील, वेगळ्या ठिकाणी ठेवायला सांगशील. क्या बात आहे. जोरदार टाळ्या तेजस्विनीसाठी. तुझीच निघावी ही गाडी. ती कास्टिंग करताना करेक्ट ठिकाणी पार्क केली होती, आता फिल्म संपली म्हणून चुकीच्या ठिकाणी झाली. काही हरकत नाही, पण आता तुझी गाडी सुसाट जाणार आहे, कारण तू संजय जाधवच्या सिनेमामध्ये दिसणार आहे. थँक्यू. थँक्यू. तू पहिल्यांदाच संजय जाधव बरोबर काम केलंस. हो. तुझा अनुभव काय? सगळेच खूप छान बोलतायत, म्हणून मग मी पण दादाविषयी छान बोलेन. म्हणून नाही नाही, पण माझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे. मी एवढंच सांगेन की दादानी मला ही फिल्म करताना सांगितलं होतं की तुझा अभिनय सगळ्यांनी बघितला आहे तेजस्विनी, आता तुला अभिनेत्री म्हणून काही प्रूव्ह करायचं नाही आहे, तुला छान दिसायचं आहे या चित्रपटात. आणि त्यांनी आता कदाचित तुम्ही बघत असाल त्यांनी मला काय केलं, तर ही दादाची कृपा आहे. म्हणजे मागच्या वर्षीची मी आणि ह्या वर्षातली मी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्यामुळे तू ही रे या चित्रपटात मला काम करायची संधी दिली, बारीक व्हायची संधी दिली, याबद्दल संजय जाधव यांची मी आभारी आहे. आणि खरंच बरं, ऑन अ सिरियस नोट, इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स, वन ऑफ माय बेस्ट वर्क्स आय हॅव डन. आणि आजपर्यंत मला जेवढ्या लोकांनी या चित्रपटाच्या माध्यमातून, गाण्यातनं किंवा ट्रेलरमधनं बघितलं आहे, त्यांनी मला प्रत्येकाने फोन करून एवढंच सांगितलं आहे की आजतागेत तू जशी आहेस, तू जशी दिसतेस तशी कोणीच तुला प्रेझेंट केलं नव्हतं, ते संजय जाधवनी केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. बस मी एवढंच सांगेन की थँक्यू टीम संजय जाधव, की त्यांनी मला त्यांचा एक पार्ट बनवून घेतला आणि त्यांनी मला ही संधी दिली. आणि थँक्यू पुष्कर, तू इतकं सुंदर निवेदन करतो आहेस.
आणि आमच्या सगळ्यांचंच कौतुक करतो आहेस त्याबद्दल धन्यवाद. तू पण खूप नव्याने छान निवेदन पहिल्यांदाच करतोयस. बोलतोय त्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो, हो, पण तुम्ही मला तिकडे दिसलात आणि माझा धीर चेपला. थँक्यू पुष्कर, थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्या तेजस्विनीसाठी. आणि ह्या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावरती पदार्पण करणारी जोडी स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर. सई, मला एक प्रश्न विचारायचा आधी. ओ, हा ड्रेसचा रंग पिंक आहे नक्की? स्वप्नील, तुला काय वाटतं? हो प्लीज मॉम प्लीज. हो पिंक आहे. पिंक आहे, ओके. स्वप्नील आहे. पिंक आहे, ओके. हा विषय संपला. तुला पहिल्यांदा सई बरोबर काम करायला मिळतं, तुला कसं वाटलं? यार खूप भरून आलं आहे, कारण इतके दिवस संजयच्या फिल्मचे म्युझिक लॉन्चेस व्हायचे आणि मी नेहमी तिथे उभा राहून ते सगळं विटनेस करायचो. आज पहिल्यांदा फेन्सच्या या बाजूला याची संधी मिळाली. खूप दडपण होतं, कारण संजय जाधव, सई ताम्हणकर आणि दिस होल कॅम्प आणि आय वॉज अन आउटसाइडर. बट थँक्यू सो मच संजय, थँक्यू सई. मला खूप आपलंसं करून घेतलं त्यांनी आणि खूप कम्फर्टेबल केलं. थँक्यू हर्षदाताई, थँक्यू सो मच. यू आर अ ग्रेट हेल्प. मी ऑलमोस्ट 30पैकी 28 दिवस रात्री पॅकअप नंतर तिच्याकडे फोन करून रडलो आहे. पण थँक्यू ताई, थँक्यू सो मच. पण या इट्स ग्रेट एक्सपिरियन्स. आय थिंक दे ग्रेट पीपल आणि आय जस्ट होप आय गेट टू वर्क विथ हिम अगेन. येस, डेफिनेटली. तथाच तू तुझी इच्छा पूर्ण. कारण लहानपणापासून जिचं काम बघत बघत मी मोठं झालोय, तिच्याबरोबर आज रंगमंचावरती उभं राहण्याची प्रश्नच नाही संधी मला मिळाली आहे. सई ताम्हणकर, माझे पाय या डेनिममध्ये तुम्हाला लटपटताना दिसत नाही आहेत, पण खरंच मी घाबरलो. सई, आम्हाला दोघांनाही खूप आनंद होते. तुझा काय अनुभव या सिनेमाबद्दलचा? सई प्लीज माझ्याबद्दल चांगलं बोल. मेरे करियर का सवाल है, इस पे मेरे को फिल्म्स मिलने वाली. प्लीज सई. जोक्स अपार्ट. स्वप्नील जोरदार टाळ्या. जोक्स अपार्ट म्हणालेले आहेत त्या. त्यांचं पहिलं वाक्य होतं जोक्स अपार्ट. थँक्यू. स्वप्नील आणि मी गेले 2-3 फिल्म्स एकत्र आम्ही काम केलेलं आहे. पण ह्या सिनेमामध्ये खरंच एक वेगळेपण असं आहे की गेल्या 2 फिल्म्समध्ये जेवढा रोमॅन्स आम्ही केला नव्हता तेवढा या फिल्ममध्ये केलेला आहे. आणि जेव्हा तुमचा हिरो तुमचा सगळ्यात जवळचा मित्र असतो तेव्हा काहीच रिहर्सल लागत नाही करायला, काहीच डिसाईड करायला लागत नाही. त्यामुळे इट इज ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ स्वप्नील. आणि दादाची फिल्म केल्याशिवाय मी एक छान समाधानकारक फिल्म केली असं फिलिंग येत नाही. सो दादा थँक्यू. परवा तुझ्या बोलण्यातून मला असं वाटलं की आता मी जुनी झाली आहे, पण ते तसं फिलिंग मला देऊ नकोस. पुढच्या फिल्ममध्ये पण मीच असणार आहे तुझ्या, नाहीतर मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करेन. एनिवे, सो खूप वेगळं, खरंच वेगळं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये. माझ्या कॅरेक्टरचं नाव नंदिनी आहे आणि ही नंदिनी कशी आहे काय आहे तुम्हाला 4 सप्टेंबरला कळेलच. पण खूप मजा येते ह्या टीमबरोबर काम करायला, खूप समाधान मिळतं. आणि आयुष्यात माणसं कमावल्याचा जो फील असतो किंवा ते फिलिंग खूप छान असतं, भरून येतं आणि तसं आता मलाही आलेलं आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या स्वप्नील आणि सईसाठी. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. पॉन्स ड्रीम फ्लॉवर टॅल्कच्या साथीने आणि तू ही रे सिनेमाच्या वतीने तू ही रे टीम नेक्स्ट ड्रीम फ्लॉवर गर्ल कॉन्टेस्ट आयोजित केलेला आहे. म्हणजे ह्या कॉन्टेस्टच्याद्वारे आम्ही नेक्स्ट ड्रीम फ्लॉवर गर्ल शोधणार आहोत आणि दादाच्या नेक्स्ट मूवीमध्ये तो जो कोणी चेहरा असेल त्या चेहऱ्याला पुढच्या चित्रपटाचा एक भाग बनता येणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू पॉन्ड्स, थँक्यू सो मच. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॅल्क, थँक्यू सो मच फॉर स्टँडिंग बाय अस. आणि ऑफिशियली पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर गर्ल म्हणून मला ह्या निमित्ताने प्रेझेंट होता आलं, याचं मला खूप अभिमान आहे, आनंद आहे. थँक्यू. असेच ब्रँड्स येत राहू दे मराठी फिल्म्समध्ये. इट्स अ ट्रीट. थँक्यू सो मच. माझा एक विश्वास आहे जे मी दर म्युझिक लॉन्चला म्हणतो की माझ्या सिनेमाचं म्युझिक अनवेल जे होतं ते ऑलवेज एका माणसाच्या हातून होतं आणि ही इज माय लकी मॅस्कॉट. ही इज माय एव्हरीथिंग ॲक्च्युली. सचिनजी, प्लीज कम हिअर.
सचिन सर, तुमचं सुद्धा या मंचावरती स्वागत आहे. पुष्कर, थँक्यू व्हेरी मच. प्रथमच माझ्या हातून काहीतरी असं घडतंय आणि नवे पण जेव्हा आयुष्यात येतं तेव्हा खूप बरं वाटतं. तेव्हा हे माझ्याकरता म्हणजे घरी जाऊन मी सगळ्यांना सांगणार आहे की मी आज काय केलं. थँक्यू.